मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण आशूच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तेथे आल्यानंतर आता आप्पा देखील तेथे असतात. त्याचबरोबर नितीन, यश देखील तेथे पोहोचलेला असतो. मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग सुरू असतं. त्यामध्ये आता अनिरुद्धने स्वतःच्या सर्व गुन्ह्यांची कबुली अरुंधती समोर दिलेली असते. तर आप्पा पूर्णपणे शॉक होतात आणि म्हणतात, मला वाटलंच नव्हतं हा अनिरुद्ध असा काही करेल म्हणून. म्हणजे अनिरुद्धने अरुंधतीच्या मृत्यूचा बनाव एवढा मोठा रचला होता हे मला खरंच माहीत नव्हतं. म्हणजे भोसले बिल्डरच्या मदतीने याने हे सगळं केलं, बरोबर ना? आता यश म्हणतो, हो आप्पा, आईला मारण्यासाठी केलेला हा मोठा त्यांनी प्लॅन होता, संजना आणि अनिरुद्धचा. पुढे आता यश म्हणतो की कसं आहे ना, बरं झालं नितीन सर तुम्ही ही कल्पना आम्हाला सुचवली. मग आता नितीन म्हणतो, अरे यश, मला माहीत होतं अनिरुद्ध वरवर कितीही धमक्या देत असला, कितीही बोलत असला ना, तरीही तो आतून पूर्णपणे घाबरट आहे. आणि तसंच झालं, त्याने सर्व काही आपल्या समोरच कबूल केलं, बरोबर ना? मग आता आप्पा म्हणतात, हे सगळं ऐकून तर मला प्रचंड शॉकच बसलाय. अहो, वाईट वाईट म्हणजे एवढा माणूस वाईट वागू शकतो यावर माझा विश्वासच नाही. संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही अगदी रसातळाला गेले आहेत. तेव्हा यश म्हणतो, आप्पा तुमच्या भावना मी समजू शकतो, तुमचं दुःख मी समजू शकतो, कारण माझे वडीलच माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करतायत यावर माझाही विश्वास बसत नव्हता. शेवटी आपण तरी काय करू शकतो? त्यांचे विचार आपण कंट्रोलाइज नाही करू शकत ना. तेव्हा आप्पा म्हणतात, ते काहीही असू दे यश, हा, पण आता आपण अजिबात त्यांना सोडायचं नाही. मग ते समोर बसलेले आता अरुंधतीकडे पाहतच राहतात. अरुंधती एकदम शांत असते. तेव्हा आता आप्पा विचारतात, अरुंधती पुढे काय करायचं? मग आता अरुंधती म्हणते, अनिरुद्ध माझ्याशी असं वागतील ना आप्पा, याचा स्वप्नात देखील मी विचार केला नव्हता. पण त्या दिवशी रेकॉर्डिंगला जात असताना ना मला एक फोन आला. मी रेकॉर्डिंगला जाताना ज्या दिवशी एका रस्त्याने चालले होते ना, वेळी नेमकी त्या टॅक्सीवाल्याने ती गाडी अचानक दुसरीकडे वळवली. मी त्यांना विचारलं की इकडून कुठून तुम्ही चालले आहात? हा रस्ता तर अनोळखी आहे माझ्यासाठी, पण तो काहीच बोलला नाही. अचानक मला एक फोन सुद्धा आला. आता तो अनोळखी फोन असल्यामुळे घ्यावा की नाही हा प्रश्न मला पडलेलाच होता. बॅटरी सुद्धा फोनला खूप कमी होती. शेवटी मग हिम्मत करून तो फोन मी घेतलाच. पण तो फोन हा भोसले बिल्डरचा होता. त्यावेळी सर्वांना मोठा धक्काच बसतो की भोसले बिल्डरने चक्क अरुंधतीला फोन केला. मग पुढे आता अरुंधती सांगू लागते की भोसले बिल्डरनेच अनिरुद्ध आणि संजनाचा सर्व प्लॅन मला सांगितला, कारण अनिरुद्ध मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत या गोष्टीवर माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता एका क्षणी. पुढे मला भोसलेने सांगितलं की या दोघांनीही अनेकदा मला फसवलं आहे. मग माझ्याशी संगनमत करून त्याला त्या दोघांनाही धडा शिकवायचा होता. आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने मी सगळा अगोदर भोसले बिल्डरचा प्लॅन ऐकून घेतला आणि ॲक्सिडेंट कसा घडवून आणायचा ना, हे मला त्याने अगोदरच सांगितलं होतं. त्याचबरोबर अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही माझ्या मागावर आहेत हे मला अगोदरच कळलं होतं. त्यामुळे तर मी अगदी सावधच होते. नंतर काही वेळाने मी अजिबात बघितलं नाही, कारण मला माहीत होतं ते दोघे माझ्या पाठीमागेच आहेत. मग ठरल्याप्रमाणे समोरून काही गुंड आले. त्यांनी मला धमकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मी त्यांच्या तावडीतून सुटले सुद्धा आणि मी धावायला लागले आणि त्याच वेळी समोरून मात्र बिल्डरच्या माणसाने गाडी आणली. त्यांनी अक्षरशः जवळ गाडी आणली. मीही अगदी त्या गाडीवर पडण्याचं नाटक केलं आणि ॲक्सिडेंटचा बनाव हा यशस्वी झाला. मग त्यावेळी अनिरुद्धचं खरं रूप मला दिसलं, कारण एवढं होऊन सुद्धा अनिरुद्ध माझ्या मदतीसाठी पुढे धावून आले नाही. मग भोसले बिल्डर जे सांगत होतं ना ते खरं होतं. म्हणजे अनिरुद्धंना काहीही झालं ना तरी मला मारायचंच होतं. मला माहीत आहे आप्पा की बऱ्याच पुरुषांचा माज हा त्यांच्या घरात त्यांच्या बायकोसमोरच चालतो, बाकी ते पूर्णपणे भित्रे असतात. त्यामुळे आपण ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे त्या रात्री मी अनिरुद्धंसमोर तशा अवस्थेत जाऊन उभी राहिले. त्यांना सर्वांना घाबरवलं आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःने मग गुन्ह्याची कबुली सुद्धा माझ्यासमोर दिली. तेव्हा अनिश म्हणतो, मॅडम तुम्ही खरंच सॉलिड आहात, खूप डेअरिंग केली तुम्ही आणि तुम्ही सगळेजण या प्लॅनमध्ये सामील होतात. तुम्ही सर्वांनी हे एकत्र घडवून आणलं. तेव्हा सर्वजण एकत्र होतो म्हणून तर हे सगळं काही व्यवस्थित यशस्वी झालं हे आता अरुंधती म्हणते. आणि सर्वात अगोदर मी कुणाला सांगितलं माहिती आहे का हा प्लॅन? आईंना, त्याचबरोबर आरोही आणि अनघा यांना.
अगोदर तर आईंना यावर विश्वासच बसला नाही, कारण अनिरुद्ध कुणाला असं जीवे मारण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना वाटतच नव्हतं. आणि नक्की खरं काय आहे ना हे जाणून घेण्यासाठी त्या सुद्धा प्लॅनमध्ये आमच्या सामील झाल्या. तेवढ्यातच तिला आता अभिचा फोन येतो. तेव्हा आता आता अभि विचारतो, गाई तू कुठे आहेस? मग आता ती म्हणते की मी ऑफिसमध्ये आहे. बोल ना बाळा. आप्पा, नितीन, यश आणि अनिश हे सगळेजण इथेच आहेत. त्यावेळी आता तो म्हणतो, अगं आई, बाबा इकडेच येत आहेत. तू जिवंत आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तू ताबडतोब इकडे ये बरं, मी सगळी व्यवस्था अगोदर करून ठेवतो. त्यावेळी आता अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे बाळा, मी येते तिकडे. तेव्हा आता ती सर्वांना सांगते की बरं मी निघू का, कारण अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये मला बघायला येत आहेत. ते तिथे पोहोचण्याच्या आत मला तिथे पोचायला हवं हॉस्पिटलमध्ये. मग आता सर्वजण हो असं म्हणतात. पुढे आता नितीन म्हणतो, हे बघ अरुंधती, तुला अजिबात तिकडे जायची गरज नाही, कारण आता आपल्याला जे काही हवं होतं ना ते सगळं मिळालंय. अरुंधती म्हणते, फक्त थोडा वेळ अजून हे नाटक करायचंय, कारण मला अजून एक गोष्ट साध्य करून घ्यायची आहे. तेव्हा आता यश म्हणतो, आई, ज्या प्रकारे तू हे सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं ना, खरंच हॅट्स ऑफ. मग आता अरुंधती म्हणते, मला हे करून घेणं भागच होतं बाळा, पण आता त्यांना त्या घरातून हाकलून देण्याची वेळ आलीये. आता त्या दोघांचेही दिवस भरले आहेत. अजून 1-2 दिवस आपण हे नाटक असंच सुरू ठेवूयात. आता आप्पा ठीक आहे असं म्हणतात. मग ती सर्वांचा निरोप घेऊन तिथून जाते. त्यावेळी आप्पा म्हणतात, या पोरीच्या नशिबात तरी काय लिहिलंय ना हे देवालाच ठाऊक, परंतु आमचा अनिरुद्ध मात्र करंटाच निघाला. त्याच्या आयुष्यामध्ये हिरा आला होता, परंतु त्याला त्याची किंमत कळालीच नाही. तर इकडे ठरल्याप्रमाणे अनिरुद्ध हा लगेच अरुंधतीला भेटण्यासाठी येतो. मग अभिकडे तो तिच्या तब्येतीची विचारपूस करतो. तेव्हा अभि म्हणतो, तुम्ही पाहिलंत ना बाबा आता कसं माझ्या आईला एवढा त्रास होतोय, पहा ना, तिला धड उठता सुद्धा येत नाहीये. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा अभि म्हणतो, डॉक्टर म्हणालेत की आईने थोडा जरी रिस्पॉन्ड केला ना तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ शकते. पुढे अनिरुद्ध विचारतो, मग नंतरचं? त्यावेळी जर तिने रिस्पॉन्ड केलाच नाही तर मग काही खरं नाही असं आता अभि स्पष्टपणे सांगतो. तेव्हा अनिरुद्ध आता खूपच घाबरतो. त्याला काय सांगावं ना हेच सुचत नाही. तो म्हणतो, बरं मी येऊ का? तो आता निघालेला असताना अनिश आणि यश हे दोघेही तेथे येतात. ते दोघेही तेथे अचानक असे धडकल्यामुळे आता अनिरुद्धला काय करावं सुचत नाही. तेव्हा तो विचारतो, काय रे, असं काय धावत आला तुम्ही? मग आता, अरे अभि, आम्हाला आत्ताच पोलिसांचा कॉल आला होता. ज्या गाडीमुळे आईचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला ना, गाडीचा ओनर पोलिसांनी ताब्यात घेतलाय असं आम्हाला पोलिसांनी आत्ता फोन करून सांगितलं. हे ऐकल्यानंतर अनिरुद्ध खूप घाबरतो आणि विचारण्याचं फक्त नाटक करतं की कोण आहे रे तो ओनर, सांग ना मला पटकन, कुणाचं नाव कळालं का? मग आता यश म्हणतो, कळेलच ना बाबा आपल्याला, आता एवढ्यात कळेलच, कारण पोलीस आता त्या माणसाच्या घरी जात आहेत. तिथे गेल्यानंतर मला सर्व डिटेल्स कळवतीलच. मग आता अनिरुद्ध म्हणतो की मला एक काम आहे, मी जातो हा, असं म्हणून तो पटकन तेथून जायला निघतो. तेव्हा अभि आणि यश हे दोघेही खूपच रागात आपल्या बापाकडे पाहत असतात. तर दुसरीकडे रात्री अनिरुद्ध हा घरी असतो आणि लगेच भोसले बिल्डरला कॉल करून सांगतो, हे बघ, सुदैवाने ती अरुंधती वाचली आहे, पण आता पोलीस तुझ्या घरी येणार आहे. जर माझं नाव घेतलं ना मग बघच तुम्ही काय करतो ते, असं रागातच जेव्हा तो म्हणतो तेव्हा आता भोसले बिल्डर तिकडून काहीतरी याला बोलतो. आणि मग अनिरुद्ध म्हणतो, हे बघ, तुझ्या घरी पोलीस येत आहेत, जरा नीट व्यवस्थित लक्ष ठेव. आणि मी या प्लॅनमध्ये सामील नव्हतो, अरुंधतीला मारणं हा तुझाच प्लॅन होता, असं रागात तो म्हणतो आणि फोन ठेवतो. तेवढ्यातच संजना धावत तेथे येते आणि विचारते, काय झालं अनिरुद्ध? तो म्हणतो, अगं, त्या भोसले बिल्डरचा कॉल आला होता, त्याला सांगितलं की आमचं नाव अजिबात कुठेही घ्यायचं नाही. अगं, मला खूप भीती वाटतेय. तेव्हा संजना म्हणते, कसली भीती वाटतेय? तो म्हणतो, मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाहीये. अगं संजना, ऐक ना, मला त्या पोलिसांची ना खूप भीती वाटतेय. जर त्या भोसले बिल्डरने आपलं नाव घेतलं, ती अरुंधती जर मेली ना तर काही आपलं खरं नाही, फाशीची शिक्षा नक्कीच मिळणार आपल्याला. तेव्हा आता ती म्हणते, अनिरुद्ध, हे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. अरे, पोलीस आपल्याला काहीच करू शकत नाही, कारण आपण काही केलेलं सुद्धा नाहीये. मी तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नको. हे बघ, तू प्लीज शांत हो आणि डोक्यातून हे सगळे विचार काढून टाक. स्वतःला हेच सांग की मी इनोसंट आहे, मी काहीही केलेलं नाहीये. अरे,
तू ऐकतोस का? मी नक्की काय सांगते तुला? मग आता अनिरुद्ध रडतच म्हणतो की मी स्वतः अरुंधतीला हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहून आलोय. अगं तिची अवस्था खरंच खूप वाईट आहे. अभि म्हणत होता की तिचं जगणंही खूप कठीण होऊन बसलंय. तेव्हा संजना देखील एका क्षणी घाबरते. पुढे आता तो खूप चिडलेला असतो, तर संजना त्याला शांत करण्याचा अजूनही खूप प्रयत्न करते. मग आता तो म्हणतो की माझ्या आयुष्याचं ना पूर्ण वाटोळं झालं आहे संजना. मला आयुष्यात जर गोष्टी रिवाइंड करायच्या जर असल्या ना, तर मी तुला अगोदर माझ्या आयुष्यातून इरेज करून टाकलं असतं, हे लक्षात ठेव तू. असं म्हणून आता तो सर्व दोष संजनाला देतो आणि रागातच तिथून निघून जातो. परंतु त्याच्याकडे आता काहीच असं हातात उरलेलं नसतं, कारण संजनामुळे त्याने एवढी मोठी घोडचूक केलेली असते ना. आता पश्चातापाची वेळ त्याच्यावर येते. मग संजना मात्र विचार करत राहते. दुसऱ्या दिवशी कांचन ही देवासमोर बसलेली असते. तेव्हा आता अनघा ही विचारते, आजी काय होतंय का तुम्हाला? मग आता माझ्या अरुंधतीसाठी मी प्रार्थना करते की लवकरात लवकर माझी अरुंधती बरी होऊ देत आणि ज्याने कोणी तिची ही अवस्था केली आहे ना, त्याला चांगली अद्दल घडव, असं संजनाकडे पाहून कांचन रडतच म्हणत असते. तर संजना मात्र हसत असते. माझ्या अरुंधतीला त्रास देणाऱ्या लोकांना नेहमी शापच लागेल, माझा शाप लागेल त्याला, असं कांचन आता रागारागातच म्हणत असते आणि खूप रडत असते. त्यावेळी आता संजना कॉफी पीत मस्त फुरक्या मारत म्हणते की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि काही होत सुद्धा नाही. शाप देणारा सुद्धा प्युअर हार्टेड लागतो आई, आणि तुमचं हार्ट म्हणजे, असं म्हणून आता ती कांचनला टोमणे मारण्याची एक संधीसुद्धा सोडत नाही. तेवढ्यातच अभि आता तेथे येतो आणि म्हणतो, जी तू अनिशा आणि ईशासाठी पूजा घालणार होतीस ना, त्याचं काय झालं? आता कांचन म्हणते, हो रे, मला तर पूजा घालायची आहे, पण अरुंधतीचं हे असं झालेलं असताना कसली पूजा आणि कसलं काय? तेव्हा अभि म्हणतो, अगं आईच मला म्हणाली की पूजा अजिबात पुढे ढकलू नका, वेळेत करून घ्या म्हणून, आणि ईशाची पाठवणी सुद्धा करा. तेव्हा संजना हे सगळं ऐकते, तिला धक्काच बसतो. ती लगेच अभिसमोर जाऊन उभी राहते. तेव्हा अरुंधती तर क्रिटिकल आहे ना, मग ती बोललीच कशी, असं संजना त्याला प्रश्न करते. मग आता कांचन देखील अगदी आनंदानेच विचारते, अरुंधती शुद्धीवर आली का रे बाळा? मग आता तो म्हणतो, हो, थोड्या वेळासाठी आली होती. तेव्हा कांचन म्हणते, देवा माझं ऐकलंस रे बाबा, असं म्हणून ती देवाचा आशीर्वाद घेते. तेव्हा अनघालाही खूप आनंद होतो आणि ती लगेच देवाच्या पाया पडते. त्याच वेळी आता अभि पुढे म्हणतो, आजी अगं आई म्हणाली की ईशाची घरामधून पाठवणी व्हावी चांगल्या प्रकारे, त्याचबरोबर पूजा व्हावी, ही तिची शेवटची इच्छा आहे, कारण तिला ईशाचं चांगलं झालेलं बघायचंय आणि तिला ईशाला सासरी जाताना बघायचंय. तेव्हा अजून काय म्हणाली ती, कांचन रडतच विचारते. तेव्हा तिचा ॲक्सिडेंट कुणी घडवून आणला ना, हे तिला माहीत आहे आणि तिने त्या व्यक्तीला बघितलं सुद्धा आहे, असं अभि म्हणतो. तेव्हा कुणाला बघितलं तिने, असं संजना विचारते. मग अभि म्हणतो, काय माहीत, ते तर माहीत नाही ना. तिचे उच्चार सुद्धा स्पष्ट नव्हते. ती काही सांगायच्या आतच तिची शुद्ध सुद्धा गेली. त्यावेळी आता मनातच संजना विचार करते, बरं झालं की अरुंधतीची शुद्ध गेली, आता ती सेन्सेसमध्ये यायला. वाईट विचार ती अरुंधतीबद्दल करते. मग आता अनघा म्हणते, अभि ही किती चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे काही वेळासाठी का होईना ताई शुद्धीवर आली, ते मला खात्री आहे की तिला लवकरात लवकर बरं वाटेल म्हणून. तेव्हा अभि म्हणतो, ती शुद्धीत आली ना एकदा, म्हणजे हे कुणी केलंय ना हे आपल्याला नक्कीच समजेल. पोलीस तपास सुद्धा चालू आहे, त्यांच्याकडून शोधून काढतीलच आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडतील. तर आता कांचन म्हणते, आहे ना अरुंधतीची इच्छा, तर उद्याच्या उद्या आपण पूजा घालून टाकूयात, चालेल ना ग अनघा? तेव्हा अनघा म्हणते, हो आजी, हे पहा माझं काम झाल्यानंतर तुम्ही मला सांगा काय काय तयारी करायची, मी करते. तेव्हा ठीक आहे, असं कांचन म्हणते. आणि अनघा हे दोघेही तिथून गेल्यानंतर संजना लगेच कांचनजवळ जाते आणि अरुंधती परत येईल असं वाटतंय का तुम्हाला, असं विचारते. अहो कालच अनिरुद्ध जाऊन आला, बघून आला तिला हॉस्पिटलमध्ये. अहो तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, मला असं वाटतं की ती सुखाने जाऊ दे, अशी प्रार्थना तुम्ही देवाकडे करा. तेव्हा कांचन मोठ्या विश्वासाने सांगते, संजना माझ्या अरुंधतीला ना काही होणार नाही, ती नक्की बरी होणार म्हणजे होणारच आणि स्वतःच्या पायाने चालत घरात सुद्धा येणार. इकडे आता अभि हा रूम मध्ये असतो, अनघाही त्याच्यासोबत असते. त्यावेळी आता तो म्हणतो, अनघा खरंच माझं खूप चुकलं, मी बाबांवर खूप मोठा विश्वास ठेवला आणि मला ना या सगळ्या गोष्टीचं गिल्ट येते, आईवर मी अविश्वासच दाखवला, परंतु आता मला समजलंय की बाबा किती चुकीचे
पाहिजे होते. मला ना आता खरंच खूप वाईट वाटते अनघा, त्यांना पुन्हा जेल होणार. 10 लोकांच्या त्या नजरा आपल्याकडे वेगळ्याच नजरेने पाहणार. नको वाटणारे ते प्रश्न सगळं काही सुरू होणार आहे आणि इथून पुढे आपण ठरवून सुद्धा ते विसरू शकणार नाही. त्यानंतर तो आता अनघाचा हात पकडतो आणि म्हणतो, अनघा ऐक ना, आपल्यामध्ये कितीही भांडणं वाद झाले ना तरीही आपण दोघांनी एकमेकांपासून अजिबात वेगळं जायचं नाही. कारण आपल्या भांडणाची झळ आपल्या जानकीला लागता कामा नये, समजलं. मग आता अनघा त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा अनघा आता अभिला प्रॉमिस करते, अभि असं काही होणार नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, प्रॉमिस. त्यानंतर आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत तो म्हणतो, अनघा तुला आठवते का ग, मी म्हणालो होतो की मला माझ्या जानकीला आईसारखं बनवायचं नाहीये, पण मला आता असं वाटतंय की माझ्या जानकीने आईसारखंच व्हावं. अगदी खंबीर, कुठल्याही सिच्युएशनमध्ये अगदी खंबीरपणे उभं राहणं आणि दुसऱ्यांना आनंद देणारी. अभिमधील हा बदल पाहून अनघाच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते, आपली जानकी सेम आपल्या ताईसारखीच होईल. मी रिअल स्टोरी ऐकवेल मी ताईच्या तिला, आणि आपल्या घरातच आदर्श स्त्री आहे म्हटल्यावर बाहेर तरी कशाला जायला हवं. आणि जानकीला तिची आजीच हिरो वाटते. ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्या दोघांमधील सगळे गैरसमज आता मिटलेले असतात आणि अभिला सुद्धा त्याची चूक समजलेली असते. नंतर रात्री संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही घरी येतात. तेव्हा काय झालं, तुम्ही इथे कसे, असा आता पोलिसांना संजना प्रश्न विचारते. आप्पा म्हणतात, आलेत बघा, आता विचारा जे विचारायचे ते प्रश्न. मग आता संजना आणि अनिरुद्ध, सर आम्हाला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की काल तुम्ही कुठे होतात. तेव्हा आता अनिरुद्ध खूप घाबरतो आणि संजना देखील, पण चेहऱ्यावर तशा ती एक्सप्रेशन अजिबात दाखवत नाही की मी घाबरली आहे म्हणून. तेव्हा काल नक्की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, आमच्याकडून कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे, असं संजना त्या पोलिसांना विचारते. आणि एक्झॅक्ट तुम्ही टाईम सांगा ना, कारण काल आम्ही खूप ठिकाणी फिरलो, मग आम्ही सांगतो कोणत्या ठिकाणी आम्ही कधी होतो. 2-2:30च्या सुमारास तुम्ही नक्की कुठे होतात, असं आता पोलीस विचारतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, आम्ही टाउन साईडला होतो, कारण संजनाचा इंटरव्ह्यू होता त्यामुळे मी तिकडे गेलो होतो तिला सोडायला. तेव्हा संजना म्हणते, हो एक्झॅक्टली बरोबर आहे तुझं अनिरुद्ध. मग आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात, कारण ते दोघेही खोटं बोलत असतात. आता पोलीस स्पष्टपणे त्या दोघांनाही त्यांच्या तोंडावर सांगतात की जेव्हा आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा अरुंधती मॅडमचा ऍक्सिडेंट ज्या ठिकाणी झाला होता ना, त्या ठिकाणी एका गाडीजवळ तुम्ही उभे होतात. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही खूपच घाबरतात, त्या दोघांना काही सुचत नाही. मग संजना म्हणते, सॉरी तुम्ही 2-2:30च्या सुमारास म्हणता ना, हो यू आर राईट, त्यावेळी आम्ही त्याच साईडला होतो आणि ऍक्सिडेंट झाला हे खरं आहे, परंतु लांबून कळलं नाही नक्की ती व्यक्ती कोण होती. तेव्हा पोलीस आता म्हणतात की अहो मॅडम, त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर आपण त्याला मदत करायला थांबतोच ना. त्यावेळी आता यश म्हणतो, म्हणजे तुम्हाला आईचा ऍक्सिडेंट झाला हे कळलं होतं का, आणि तुम्ही तिथेच होतात तरीही त्या अवस्थेत आईला तेथेच टाकून तुम्ही घरी आलात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला ना यश, ती व्यक्ती नक्की कोण होती हे आम्हाला माहीतच नव्हतं रे. तेव्हा संजना आता खूपच घाबरते आणि म्हणते की आम्हाला घरी आल्यानंतरच समजलं हो की अरुंधतीचा ऍक्सिडेंट झालाय. मग आता पोलीस म्हणतात की कसं आहे ना, ज्या गाडीने अरुंधती मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय ना, त्या गाडीच्या ओनरला आम्ही ताब्यात घेतलंय आणि आता तो लवकरच तोंड उघडेल. तेव्हा ते ओनर कोण आहे ते तुम्ही सांगू शकाल का, असा आता यश विचारतो. मग आता भोसले बिल्डर ओनर आहेत, असं आता पोलीस म्हणतात. तेव्हा आता इकडे संजना अनिरुद्ध खूपच घाबरतात. तो घाबरलाय त्यामुळे तो कुणाचं लगेच नाव सांगत नाहीये, पण सुरुवातीला सगळे लोक असंच सांगतात, तो सांगेल पण आज उद्या तो नक्कीच सांगणार, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला बरोबर सरळ करतो. आता अभि म्हणतो, भोसले बिल्डरला ती जागा हडपायची होती, पण आमच्या आईमुळे त्याला ती जागा घेणं शक्य झालं नाही, कारण आईनेच त्याच्यावर केस केली होती. असं म्हणून अभि आता अनिरुद्धला थेट विचारतो की काय हो बाबा, तुम्ही ओळखता की त्या भोसले बिल्डरला चांगलंच. मग यश देखील म्हणतो, अहो इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, माझे बाबाही त्या भोसले बिल्डरला पैसे देणं लागतात, त्यांनी त्या बिल्डरला पैसे दिले नाही म्हणून आईवर त्यांनी हल्ला केला नसेल ना. तेव्हा संजना म्हणते, यश आमचा आणि अरुंधतीचा काय संबंध रे, आम्ही त्या भोसलेचे पैसे दिले नाही म्हणून तो अरुंधतीला त्रास देणार. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने चौकशी करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हो असं म्हणतात आणि काही समजलं तर मी तुम्हाला नक्कीच कळवतो, असं म्हणून ते आता तेथून जातात.
तेव्हा संजना आणि अनिरुद्ध दोघेही खूप घाबरतात. तर त्या दोघांचे घाबरलेले चेहरे पाहून घरातील सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात, कारण आता ते दोघे खरं बोलतच नसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण पूजेसाठी एकत्र जमलेले असतात. तेव्हा आता अरुंधती पैशांचा चेक समोर करत या घरातील हा तुमचा हिस्सा आहे अनिरुद्धला म्हणते. अनिरुद्ध ठोंब्यासारखा तेथेच उभा राहतो. तेव्हा संजना म्हणते, चल आपल्याला पैसे मिळाले आहेत ना, आता चल अनिरुद्ध इथून. तेव्हा ती बाई माझं घर हडपेल असं अनिरुद्ध म्हणतो. अरुंधती म्हणते, मुकाट्याने इथून बाहेर जा, नाही तर. तेव्हा अनिरुद्ध जोरात ओरडतो की नाहीतर काय करणार आहेस ग तू. तेव्हा ती म्हणते, नाहीतर मला माझी पातळी सोडावी लागेल अनिरुद्ध. तेव्हा आता तिला आठवतं की कशा प्रकारे मला यांनी घराबाहेर काढलं होतं आणि आता हीच वेळ अनिरुद्धवर आलीये. त्यावेळी अनिरुद्धला आता घराबाहेर काढत अरुंधती दार लावून घेते आणि आपल्या लेकरांना जवळ करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.